संतोषला आपण पाहतोय पहिल्या षटक या ठिकाणी मार्गस्थ होतोय 4 षटकांची लढत स्ट्राईक एंडला गौरव एक नामांकित आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे असा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय पहिला चेंडू पहिल्या सेमीफायनलला सुरुवात होते पहिल्या चेंडूवरती उलटा पुलटा करण्याचा प्रयत्न फसलाय आणि या ठिकाणी बॅटर थोडासा नाराज असेल आउट होतोय निराश झाला पाहिजे कारण का फटका तर चांगला होता परंतु कुठेतरी आपल्या जाळ्यामध्ये फसवलंय गौरव मात्र कुठेतरी नाराज असेल कारण का फटका तर लाज जबाब होता शंका नाहीये परंतु कुठेतरी असं होत असतं परंतु निर्णायक मॅच होती या मॅच मध्ये खेळणं कुठेतरी त्याचा भाग होतो परंतु क्रिकेटचा भाग आहे अशा घटना घडत असतात पहिल्याच चेंडूवरती रिव्हर्सचा अटेम्प्ट कुठेतरी महागात पडलेला दिसतोय न्यू बॅटर त्वरित यायचंय अमोल न्यू बॅटर असेल पहिल्या चेंडूवरती विकेट तर आलाय 4 षटकांची मॅच असेल पहिली सेमीफायनल दुसऱ्या मैदानावरती आपण दुसरी सेमीफायनल देखील पाहतोय आणि नंतर त्याच्यानंतर ग्रँड फिनाले कोण जिंकणार ही मानाची ट्रॉफी अगदी येणाऱ्या एक तासाभरामध्ये आपल्याला त्याचं चित्र स्पष्ट होईल पहिल्या चेंडूवरती विकेट तर आलाय अमोल न्यू बॅटर कसा खेळ करेल कारण का थोडासा दबावाखाली असेल कारण का पहिल्या चेंडूवरती विकेट तर आलाय त्याच्यानंतर कसा खेळ राहील हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल या मॅच मध्ये आपण जिंकलो तर या स्पर्धेमध्ये आपण जीवित राहू शकतो आणि जर हरलो तर 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल पुन्हा एकदा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये तू चल मैं आया हेच काहीतरी चित्र पाहायला मिळते सेमीफायनल 1 ची पहिली हॅट्रिक होईल का संतोषच्या माध्यमातून कारण का पहिला फलंदाज आऊट झाला गौरव आणि त्याच्यानंतर पाहिले तर आऊट झाला अमोल पहिल्याच 2 चेंडूवरती 2 विकेट तिसरा चेंडू सन्मान दिलाय आणि एक धाव तर आली आहे दुसरी धाव घेण्याचा मानस असेल 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होतील संघाचं खाते आत्ता ओपन केले जाते संघाचा श्रीगणेश झालाय कामगार नगर प्रीमियर लीग 2025 हा महासंग्राम आणि अंतिम टप्प्यामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण आहोत एक चांगलं आणि देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय पहिल्याच 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली फक्त 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये असं म्हणतात कुठेतरी हारागिरी करताना हा संघ पाहायला मिळतोय पुढे एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फॉलोथ्रो मध्ये फील्ड केलाय डायरेक्ट हिट केला असता तर काम फिट झालं असतं परंतु असं काही करताना दिसत नाहीये कारण का नक्कीच लाजबाब खेळ आपल्याला संतोषच्या माध्यमातून राहिलाय 4 चेंडू आणि 3 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळाल्यात चेंडू पडतोय थोडासा उसळ घेतोय परंतु डाव्या चेंडूच्या बाहेर जातोय आपण जर पाहिलं तर पंच दंडित करतील वाईटची खूण आमच्यापर्यंत करतायत सगळ्यापासून पंचांची भूमिका दोन्ही विकेटवरती चांगली राहिली आहे पंच म्हटलं तर एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण केले जाते म्हणून पंच मैदानामध्ये महत्वाची भूमिका पार पाडतात या ठिकाणी पुन्हा एकदा काय घडतंय चुकीला माफी नाहीये चेंडू जातोय सीमारेषा पार मिळतील धावा 4 येतोय चौकार
चला पंचांना देखील विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका आणि आपण जर पाहिलं तर खेळाडू असतील त्यांना देखील टीम मीटिंग आता मात्र घेऊ नका कारण का नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला थोडासा वेळ कमी आहे. एक चौकार पाहायला मिळाला आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे. धावसंख्या 8. देखना फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर संतोष पुन्हा एकदा बॅट चेंज घेतली आहे. एक धाव तर आली आहे. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि एक धाव म्हणजेच पहिल्या षटकामध्ये सुरुवात संतोषने चांगली केली. त्याच्यानंतर शेवट मात्र कुठेतरी आपण जर पाहिलं तर पिंट्या करतोय. विकास आणि पिंठ्याची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये जमली आहे. चला घाई करा विनंती असेल नाहीतर पेनल्टी लाईज आपल्याला केलंच येईल याची नोंद घ्यायची आहे. टीम मीटिंग घेऊ नका. याच्यानंतर जर टीम मीटिंग झाली तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. यशला प्राचारण केलं जाते. दुसऱ्या बाजूला जोडी तर जमली आहे. आपण पाहतोय एका बाजूला असेल हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केला प्रहार प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाहीये. एक सोपा झेल पकडला जातोय. तिसऱ्या विकेटचं पतन गॉन. चला यश मात्र पहिल्याच चेंडूवरती यश मात्र मिळवतोय. पुढच्या एकदा चेंडू चांगला होता त्याला सन्मान दिला. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फील्ड करतोय. एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्येचा ग्राफ मात्र कुठेतरी आता मात्र कमी झालाय. धावसंख्या डबल 1 म्हणजेच 11. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 11. नक्कीच अमोल आपल्याला बाद झाला. त्याच्यानंतर गौरव देखील बाद झाला आणि त्याच्यानंतर अजून एक बॅटर बाद झाला. हा दबाव आहे परंतु अजूनही दिगंबर आणि पिंट्या नावाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगला फटका देखना फटका पाहायला भेटतो. क्षेत्ररक्षक आहे. फील्ड करतोय. लाजवाब फेकी पाहायला मिळते. बॅटर आउट आहे. राजवीर योद्धा हा संघ कुठेतरी दबावाखाली आहे कारण का चौथा गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला परतला. एक निर्णायक मॅच मध्ये काही खास कामगिरी आतापर्यंत झाली नाहीये. न्यू बॅटर येतोय. यश मात्र चांगलं यश प्रदान करतोय या मॅच मध्ये.
पुन्हा एकदा आपण पाहतो हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलं, एकच धाव नक्कीच मिळेल आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आपण जर पाहिलं तर नक्कीच एका धावेने काम चालणार नाहीये. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लढायचं असेल तर तुम्हाला धावा ह्या बनवाव्याच लागतील. जरी 4 षटकामध्ये 35 किंवा 40 धावसंख्या बनवली तरी एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतो. धावसंख्या 13. अजूनही सेकंड ओव्हर या ठिकाणी प्रोग्रेस होत असताना आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ होतोय. धावसंख्या 13. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर घेतली आहे, दुसरी धाव घेण्याचा मानस थोडासा जोखीम आहे. फलंदाज बाद होतोय. मला वाटतं या धावेची आवश्यकता नव्हती, परंतु चुकीला माफी नाहीये, चुकी करतायत. या ठिकाणी बॅटर आउट होतोय. तुला फोन करतो ते ब्राईटनेस वाढवायचा होता. ना ब्राईटनेस वाढवायचा नाही ना, मी ना तो आहे दुसरा तू गेलास ना नंतर ब्राईटनेस वाढव का. चला धावसंख्या 14. न्यू बॅटर इन होतोय. 5वा गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलाय. यश मात्र लाजबाब गोलंदाजी, अगदी थोडासा खाली राहिलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एकच धाव. आता मात्र कोणतीही चुकी करणार नाहीये आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. दुसरं षटक अजूनही मार्गस्थ असताना आपण जर पाहिलं तर फक्त 4 धावा खर्च करतो या षटकामध्ये. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा खर्च केल्या. माफ करा. लेट होते अपडेट. बोल की भाई. इव्हेंटला कोण बॉलर कोण. चांगला फटका, देखना फटका पाहायला भेटतो पहिल्या चेंडूवरती. आपण जर पाहिलं थोडासा आणि नक्कीच चांगलं कॉलिंग आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती एक धाव. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे. शिवाजीला आपण पाहतोय आणि नक्कीच पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केली आहे. दुसरा चेंडू या ठिकाणी सफल करून खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाहीये. एकच धाव विकेट किपर गॅदर करतोय. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 17. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 मोठमोठे बॅटर तंबूच्या आसऱ्याला परतल्याच्या नंतर सागर आणि सूरज कुठेतरी दमखम दाखवावं लागेल. जर आपल्याला लढायचं असेल तर 30 किंवा 35 धावा हे बनवाव्याच लागतील. पुण्याच्या एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. संध्याकाळच्या सत्रामध्ये मोठ्या फटक्यापासून वंचित नक्कीच राहतील बॅटर, कारण का हवेचा वेग सुद्धा थोडासा कमी आहे आणि विकेट जर म्हटलं तर नामांकित मैदान आहे क्रिकेटसाठी आपल्याला पाहायला मिळते. आता 10 तारखेपासून अकॅडमी जाणार आहे.
धावसंख्या 19. कट करण्याचा प्रयत्न तर फसलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. शिवाजी मात्र चांगली गोलंदाजी करतोय. चला मॅच ऑन करायची आहे. उनका जो बंदा है वो सेटअप तो चला पुन्हा एकदा आपण जर पाहिले तर कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल झालाय. आपण पाहू शकतो एकच धाव मिळते. चांगला खेळ शिवाजीच्या माध्यमातून राहिलाय. फक्त आतापर्यंत आपण जर पाहिले या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्यात आणि अजूनही या षटकामध्ये एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जर पाहिली तर 20. अगदी पुन्हा एकदा एक धाव मिळते. लॉंग मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि 3 षटकांची सांगता होते. धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचली 21. चला शेवटचं षटक आपण पाहतोय. अमोल आयकॉन खेळाडू आहे या संघाचा. धावसंख्या जर पाहिली तर 21. चला गाई करा. अमोल सज्ज होतोय. शेवटचं षटक असेल. चेंडू पडतोय थोडंसं उजव्या यशाच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत खून करतायत की हा चेंडू स्क्वेअर असेल. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आहे.
पहिल्या चेंडूवरती एक धावसंख्या पाहिली तर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. अमोल एक नामवंत क्रिकेटर आहे. अगदी पुण्याच्या एकदा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू आणि मिडविकेटच्या मध्ये मार्गस्थ झालाय. 2 धावा तर नक्कीच पूर्ण होतील आणि त्या मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली एखादा षटकार येईल का, अगदी जसं मी सांगितल्याप्रमाणे 30 किंवा 35 धावसंख्या बनली तरी एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्याच 2 चेंडूवरती एका चेंडूवरती 3 धावा मात्र येत आहेत. पहिला चेंडू वाईड, त्याच्यानंतर 2 धावा. अमोल राईट मोर द विकेट. चेंडू पडतोय, कुठेतरी उसळी घेतोय, बॅटची एज घेतली आहे मला वाटतं आणि बॅटर आउट होतोय. सागर आहे का? चला न्यू बॅटर सागर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर फक्त 24 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच पुण्याच्या एकदा पंच आमच्याकडे वळतात. विकेटच्या मागे सुद्धा चुकी केली जाते. एक धाव तर घेतली आहे, दुसरी धाव घेण्याचा मानस असेल आणि नक्कीच खराब गॅदर 3 धावा मात्र या ठिकाणी मिळतील. म्हणजेच 1+2 अशा 3 धावा असतील आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे. आपण जर पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 27. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. निर्णायक असतील 4 चेंडू. 4 चेंडूमध्ये 5 किंवा 6 धावसंख्या बनली तरी एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं. या ठिकाणी संधी निर्माण झाली आहे. एक धाव पूर्ण झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा मानस. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि नक्कीच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जर जिंकायचं असेल तर धावा ह्या बनवाव्याच लागतील, फटके हे मारावेच लागतील आणि दाखवले. मागच्या 2 चेंडूवरती 5 धावा मात्र या ठिकाणी आल्यात. धावसंख्या 29, लॉस ऑफ 6 विकेट. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. कमबॅक करतो अमोलच्या माध्यमातून केलं जात आहे. आतापर्यंत पाहिलं तर या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर फक्त आपण पाहू शकतो या ठिकाणी 29 धावा. एखादा षटकार सांगता करेल का? चेंडू हवेमध्ये आहे, कोणतीही चुकी करणार नाहीये. बॅटर आउट होते. चला न्यू बॅटर लवकर यायचे. धावसंख्या 29. शेवटचा एक बॉल पहिल्या इनिंग मध्ये शेष असेल. अमोल पुन्हा एकदा वेगवान बॅटर या ठिकाणी नक्कीच बाद होतोय. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय आणि धावसंख्या झाली ते 29-30 बनवायचे आहेत.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहे. सलामीचे बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे, कारण का दुसऱ्या मैदानामध्ये आपण पाहतोय मॅच चालू झाली आहे, कारण का या मॅचमुळे दुसऱ्या मॅचला लेट होता का म्हणे. चला मॅच ऑन करायचे. हेलो बंटी, वो सेमीफाइनल 1 है, हाईलाइट बना देना. आ गया चला पहिले षटक या ठिकाणी मार्गस्थ होते. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला अमोल, दुसऱ्या बाजूला शिवाजी. गौरव सज्ज होतोय. पहिलं षटक या ठिकाणी धावा बनवायचे. 33-24 चेंडू, 30 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू पडतोय, थोडासा उसळी घेतोय आणि चांगलं गॅदर विकेटच्या मागे आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात तर गौरवने चांगली केली, शेवट कसा करतोय हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. अगदी निर्णायक क्षणी तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी आहोत आणि नक्कीच पुन्हा एकदा हलक्याने चेंडूला स्टिअर केलोय. कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं होतं. एकाच धावेची मोहर लागली आहे. संघाचं खातं या ठिकाणी ओपन केलं जाते. ही मॅच दोन्ही संघ सोडणार नाहीयेत, कारण का दोन्ही संघांनी आतापर्यंत चांगले क्रिकेट सकाळच्या 17 पासून खेळले, परंतु एका निर्णायक मॅच मध्ये कसा खेळ राहतोय दोन्ही संघांचा हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. हा प्रकार चेंडू त्याच्यावरती केल्या प्रहार, थोडीशी दुखापत अमोलला आहे असं आपल्याला वाटतंय आणि नक्कीच एकाच धावेवरती समाधान मानतोय. आणि धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे फक्त 2 धावा. अजूनही ही मॅच जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. संध्याकाळच्या 17 मध्ये ही मॅच जिंकण्यासाठी अजूनही कुठेतरी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. फुलटॉस चेंडू, एकाच धावेवरती समाधान मानतायत. सावध पवित्र आहे अगदीच पहिल्या षटकामध्ये, कारण का समोर एका चांगल्या धाटणीची गोलंदाजी होताना गौरवच्या माध्यमातून आपण पाहायला मिळते. अगदी सफल करून खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. 1 धाव तर आली आहे, म्हणजेच मागच्या 3 चेंडूवरती 4 चेंडूवरती 4 धाव येत आहेत. धावसंख्या झाली होती 4. 1 चेंडू निर्णायक असेल. पहिलं षटक आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी गौरवच्या माध्यमातून एक आयकॉन खेळाडू का आहे हे मात्र आपल्या संघासाठी दाखवून देतोय, परंतु एखादा गडी मात्र या ठिकाणी मिळवेल का. फॉलो थ्रो मध्ये चांगला क्षेत्ररक्षण, लाजबाब कामगिरी. आपल्याला टाळ्या देखील होत आहेत आणि नक्कीच सराव झाली पाहिजे. पहिलं षटक एक निर्णायक आपल्याला हाताळताना पाहायला मिळालं. चला विनंती असेल मॅच ऑन करायची आहे. टीम मीटिंग घेऊ नये. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक असेल आणि त्याच्यानंतर ग्रँड फिनाले कोण जिंकणार हा मानाचा चषक अगदीच येणाऱ्या अर्ध्या त्या पाऊण तासामध्ये आपल्यामध्ये निघायला पोहोचेल आणि नक्कीच ही देखील मॅच चांगली होताना पाहायला मिळते. धावसंख्या फक्त झाली आहे ती 4 धावा. संतोष पुन्हा एकदा
म्हणजेच पहिला चेंडू घेऊन मार्गस्थ होतोय डावखुरी हाताचा गोलंदाज. चेंडू पडतोय आणि पंच नक्कीच उजव्या अशीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 1ने पुढे सरकते, जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. पहिला चेंडू खराब लाईन, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, संधी निर्माण झाली आहे आणि फेकी देखील चांगली. तर नक्कीच एक धाव टाळ्या होत आहेत. क्षेत्ररक्षण एक क्रिकेटमध्ये जमेची बाजू असते, तुमची गोलंदाजी तुमची फलंदाजी आणि तुम्ही त्यांना साथ कशी देताय हे महत्वाचं असतं. चांगली क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार, मिळतील धावा 4, येतोय चौकार. ज्या फटक्याची आवश्यकता नव्हती ना तो फटका मात्र येताना दिसतोय. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 10. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर संतोष आहे. एक चौकार खराब क्षेत्ररक्षण राहिलं होतं आणि तुम्हाला ही मॅच म्हणजे दोन्ही संघ दमखम दाखवलाय, चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलाय. परंतु आता वेळ आली आहे, एकाला जिंकायचंय आणि एकाला हरायचंय. एस घेतलाय का, बॅटर आउट होतोय. चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच एक चौकार आला त्याच्यानंतर विकेट येते. म्हणजेच मी जसं सांगितल्याप्रमाणे ही मॅच सोपी होणार नाहीये. दोन्ही संघ दमखम दाखवत आहेत. चांगलं क्रिकेट जो मात्र संघ खेळ तो मात्र विजयी नक्कीच होईल. चला न्यू बॅटर. चला थोडीशी घाई करा, विनंती असेल. जाऊया पुन्हा एकदा. एक चांगला झेल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चांगला फटका आणि नक्कीच या ठिकाणी काय घडते, खराब खराब गॅदर. अगदीच आपल्याकडे पाहिलं तर धावा कमी आहेत. या ठिकाणी काय घडते, चुकीला माफी नाहीये. आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर टोटल किती आहे सर, 4. आणि नक्कीच काही गरज नव्हती या ठिकाणी. चला आता मात्र वेळ गेली, विचार करून चालणार नाहीये. आपण मॅच चालू करूया. धावा झाले त्या 14, अजून 16 धावांची आवश्यकता. नक्कीच मी क्षेत्ररक्षण ही जमेची बाजू का हे सांगत होतो, परंतु एक खराब क्षेत्ररक्षण प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळाले. चेंडू पडतोय पुन्हा एकदा. एक धाव तर घेतली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर नक्कीच अमोल अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर धावसंख्या 15, अजूनही 15 धावांची आवश्यकता. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. शफल करून खेळण्याचा प्रयत्न, थोडासा स्विंग होतोय, स्विंग अँड मिस हे चित्र आणि 2 षटकाची सांगता होते, अंत होते. 12 चेंडू 15 धावा, 15 धावा 12 चेंडू.
चला घाई करा, विनंती असेल. 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता. म्हणजेच कुठेतरी आतापर्यंत जर पाहिलं तर दोन्ही संघ दोलायमान अवस्थेमध्ये आहेत. फायनल मध्ये कोण पोचणार अगदीच येणाऱ्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला ते चित्र पाहायला मिळेल. नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता. आपण जर पाहिलं तर सूरज पहिल्या चेंडूवरची टॉप एज त्या ठिकाणी प्रोडक्शन नाहीये. 1 धाव तर घेतली आहे. धावतोय या ठिकाणी काय करते. 2 धावा मात्र नक्कीच मिळतील. अजूनही 11 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. धावसंख्या जाऊन पोहोचेल आपण जर पाहिली तर 17. आणि कोण देणार कुणाला खतरा, कारण का धावसंख्या झाली 17. नक्कीच एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिली सेमीफायनल जो संघ मात्र जिंकेल तो मात्र आणि फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो संघ मात्र हा सामना गमवेल त्याला मात्र 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला. पहिला चेंडू जरी थोडासा आखूड टप्प्याचा राहिला असला निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या 17 आणि नक्कीच अजूनही या मॅच मध्ये 10 चेंडू आणि आपण जर पाहिलं तर 13 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. साई समर्थ हा संघ मात्र पहिला संघ ठरतोय फायनल मध्ये जाणारा, क्वालिफाय केले. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न तर फसला आहे, परंतु 1 धाव मिळते आणि नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो चांगली गोलंदाजी, लाजबाब खेळ, एक चांगला क्रिकेट तुम्हाला सर्वांना एक पाहायला भेटतंय. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सकाळपासून पंचांची कामगिरी चांगली राहिली आहे, त्यांची देखील सराहना झाली पाहिजे. एका बाजूला राजवीर योद्धा असा संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय NS वॉरियर्स असा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु कुठेतरी अमोलला बांधून ठेवले. मी सांगितले जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू डिलिव्हर होत नाही तोपर्यंत आपण कुठचंच भाकीत किंवा कुठचंच गणित या मॅच मध्ये सांगू शकत नाहीये, कारण का दोन्ही संघ नामवंत आहेत. चांगले क्रिकेट त्यांच्या माध्यमातून झाले. किती बॉल झाले? बॉल किती झाले? किती पाहिजे? 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. एका बाजूला NS वॉरियर्स असा संघ तर दुसऱ्या बाजूला राजवीर योद्धा. दोन्ही संघ लढतायत, एकामेकासमोर झुंज देत आहेत. कोण जिंकणार ही मॅच? एकदा ही मॅच आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. सेमीफायनल अशी झाली पाहिजे. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच पुन्हा एकदा सज्ज होतोय. 8 चेंडू आणि 8-12. सकाळी एक मॅच पाहिली होती 7-12 पाहिजे होते, आता 8-12 पाहिजेत. चला घाई करा, कारण का दुसरं मैदान जर पाहिलं तर खाली वाट बघते फायनल मॅचची. पुन्हा एकदा चांगला फटका, देखना फटका, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. एकच धाव मिळू शकते, परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण कुठेतरी सुमार राहिलं होतं या स्पर्धेच्या या मॅचच्या माध्यमातून, परंतु कमबॅक केले. शेवटचा निर्णायक चेंडू असेल. अमोल मैदानाच्या आतमध्ये जरी दुखापत झाली असली तरी स्वतःच्या संघासाठी लढतोय, झुंजतोय. यावेळी काय करतोय? 1 धाव तर आली आहे, 2 धावा तर आल्यात. मॅच येऊन थांबले. 6 चेंडू
6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. चला टीम मीटिंग घेऊ नका. नक्कीच लाजबाब क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला भेटतोय. अगदी तुम्ही आम्ही सर्वजण ज्या स्पर्धेची वाट पाहत होती ती स्पर्धा आपल्यासमोर रंगताना नक्कीच आपण जर पाहिलं तर सकाळपासून चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. 8 धावा 6 चेंडू. काय घडणार काय बिघडणार मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला राजवीर योद्धा असा संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय NS वॉरियर्स असा संघ. सागर पहिल्या चेंडूवरती धमाका पाहायला मिळतोय. काय घडतंय. झेल टिपला जातोय का. बॅटर आउट होतोय. आणि नक्कीच हे क्रिकेट आहे. मॅच येऊन थांबली होती. 6 चेंडू 8 आणि आता मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय. आठ वाजते. न्यू बॅटर महेश. अगदी पुन्हा एकदा बॅटची एज घेतली. एक धाव तर आली आहे. दुसरी धाव येईल का. या ठिकाणी अमोल स्ट्राईक एंडवरती आहे. मॅच येऊन थांबलाय. 4 चेंडू आणि 7 धावा. अगदी नक्कीच आपण जर पाहिलं तर ही मॅच दोलायमान अवस्थेमध्ये. जसं मी वारंवार सांगतोय की शेवटच्या क्षणापर्यंत कोण जिंकणार ही मॅच आपण सांगू शकत नाहीये, कारण का हा क्रिकेटचा खेळ आहे. आपण जर पाहिलं तर अमोल मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे, ज्याच्या माध्यमातून आज सातत्यपूर्ण खेळ राहिलाय. परंतु ही मॅच जर पाहिली तर अजूनही जिवंत त्याने ठेवली आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. चेंडू पडतोय परंतु उजव्या रेषेच्या बाहेर जातोय. काय घडतंय नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो. धावसंख्या 24. 6 धावांची आवश्यकता. नक्कीच चांगला फटका, देखना फटका. क्षेत्ररक्षक आहे, सेल होतोय का. फलंदाज बाद होतोय आणि नक्कीच फटका तर चांगला होता परंतु चांगला झेल. क्षेत्ररक्षण कुठेतरी अंतिम टप्प्यामध्ये चांगला करताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. चला टीम मीटिंग घेऊ नका, नाहीतर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याची देखील नोंद घ्यायची. एक चांगली मॅच, तुम्हाला सर्वांचा लाडका खेळ म्हणजेच क्रिकेट. ज्या खेळाने तुम्हाला सर्वांना वेड लावलं तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आज या मॅच मध्ये नक्कीच एक चांगली मॅच आपल्या भेटीला आली आणि एक चांगलं क्रिकेट तुम्हाला सर्वांना पाहायला मिळालं. शेवटचे चेंडू असतील. नक्कीच 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. तीन चेंडू 6 धावांची आवश्यकता. लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्याशी लढायला माझा अंत नाही. पुन्हा उठू पुन्हा लढू, शांत बसायला मी काही संत नाही. शांत बसायला मी काही संत नाही. दोन्ही संघ एकमेकांसमोर चांगली झुंज देताना पाहायला मिळतात. पुलटा चेंडू त्याच्यावरती गेला प्रहार. एक धाव तर आली आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये बॅकअप केला जातोय आणि डोळ्यांचं पारडं पडणारे मॅच आपल्याला पाहायला मिळते. किती धावा. 2 धावा तर आल्यात. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस म्हणजे 4 धावा तुम्हाला जिंकण्यासाठी बनवाव्याच लागतील.
सागर प्रेक्षकांची मनं जिंकतो, ही मॅच घेऊन जाईल का? काय करते? खराब खराब लाईन पाहायला मिळते. दिशा से बटके तो मिलेंगे फटके आणि नक्कीच एक धाव मिळते. नक्कीच आपण जर पाहिलं तर एक धाव वाईटच्या स्वरूपामध्ये मिळेल. धावसंख्या 27. आता मात्र 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. एकदा या मॅच साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय मॅच रंगताना पाहायला मिळाली. बॅटची एज घेतली, एक धाव तर आली आहे. काय घडतंय? स्वतः यशस्वी गेलाय आणि चांगली फेकी. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. 1 चेंडू 2 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. शेवटचा 1 चेंडू निर्णायक असेल. 2 धावा या NS वॉरियर्सच्या संघाला बनवाव्या लागतील आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर 2 धावा डिफेंड कराव्याच लागतील. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. चला बॅटर लवकरात लवकर यायचंय. चला बॅटर हा बॅटर विवेक प्रत्येकाची नजरा माफ करा विनायक याच्यावरती प्रत्येकाच्या नजरा असतील. कारण काही मॅच जर जिंकून दिली तर आयुष्यामध्ये खरोखरच एक मोठा सण असेल. परंतु दुसऱ्या बाजूने आणि डावखुरा आता बॅटर आहे म्हणजे कुठेतरी आपण जर पाहिलं तर बेनिफिट आहे. या ठिकाणी आपण पाहतो थोडासा बदल केला जातो. 1 चेंडू 2 धावा 2 धावा 1 चेंडू. काय घडते काय बिघडते? मैदानाच्या आतमध्ये एक चांगले मॅच देखणे मॅच दुसरी सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळतील आणि नक्कीच डोळ्यांचं पारणं भेटणारी मॅच तुम्हा सर्वांच्या बेडीला. दुसऱ्या बाजूने बॉलर आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी राहिली आहे सागरच्या माध्यमातून. 1 चेंडू 2 धावा. या ठिकाणी हा सामना मात्र आपण जर पाहिलं तर चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच एक चांगला खेळ राहिला बहारदार. राजवीर योद्धा हा संघ मात्र या ठिकाणी फायनल मध्ये प्रवेश करतोय. दुसरा संघ ठरतोय. नक्कीच दोन्ही संघांनी आतापर्यंत चांगले क्रिकेट खेळले परंतु 2 संघ त्याच्यापेक्षा थोडासा वरचढ राहिला तो मात्र विजयी राहिले. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. धन्यवाद. चला राजवीर योद्धा संघ जिंकलाय. त्याने मला वाटतं पहिलं ग्राउंड जे आहे त्या ठिकाणी फायनलची मॅच होईल याची देखील नोंद घ्यायची. आपण व्यासपीठाच्या समोर जायचंय. धन्यवाद.